स्वामी समर्थ मंडळी. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे अंगारकी संकष्टी आणि सकाळी उठून गणपती बाप्पांना अभिषेक पूजा. शिवाय माझ्या आज अंगारकी संकष्टीचा उपवास आहे आणि मोरेसाहेब आणि पृथ्वीराजचा उपवास नाही आहे, तर त्यांच्यासाठी भेंडीची भाजी, डाळ, भाकरी आणि भात असं सगळं बनवलं. मला साबुदाण्याची खिचडी काही बनवायला मिळाली नाही, तर स्वयंपाक सगळं आवरला. कपडे लावले मशीनला, ते सुद्धा सुकत घातले आणि मग लगेचच सिद्धिविनायकला जायची तयारी केली. तर मी गेल्या दिवाळीला मला हा ड्रेस घेतला होता, बड्डेला माझ्या घेतला होता. तर हा ड्रेस मी घातलेला आहे आणि मग मोरेसाहेबांचा नेहमी आग्रह असतो केस सोडत जा म्हणून. तर मला केस सोडलेले मोस्टली आवडत नाहीत, कारण केस सोडल्यानंतर काय होतं, केसामध्ये भरपूर जटा होतात. गाडीवरून जेव्हा आपण जातो ना, तेव्हा वाऱ्याने केस उडत असतात आणि भरपूर प्रमाणात एकमेकांमध्ये गुंता झालेला असतो आणि मग नंतर विंचरायचं खूप अवघड होऊन जातं. एकान दुसरे केस तुटतात मग विंचरताना, म्हणून मी नेहमी बांधत असते. तर माझं सगळं आवरलेलं आहे. स्वयंपाक मी तुम्हाला दाखवते. आणि कुठे जायचं म्हटलं तर विंडो बंद करायच्या, लाईट बंद करायची, AC, खटके, खिडके सगळं बंद करायचं. तर इकडे बघा, भाजी, आमटी, भाकरी असं सगळं बंद केलं आहे मी. पंखे वगैरे बंद केले. शिवाय गॅस, माझ्याकडे पाईप गॅस आहे, तर तिकडून वरून कनेक्शन बंद केलं. आणि मग आता आम्ही सिद्धिविनायकला जायची तयारी केली. आम्हाला फार लवकर जायचं होतं, पण पृथ्वीला मोरेसाहेबांना जेवण करण्यासाठी, म्हणून मग मला उशीर झाला. ॲक्च्युली सकाळी आम्ही 6 वाजताच जाणार होतो म्हटलं, आणि गर्दी असेल सकाळी सगळे लोक सकाळीच येतात ना, म्हणून मग म्हटलं चला स्वयंपाक करूनच जाऊया. आणि बाहेर भरपूर गरम होते, त्यामध्ये मी जड ड्रेस घातलेला आहे. तर इकडे माझ्या गोळ्या टॅबलेट ज्या होत्या त्या मी खाल्लेल्या आहेत. आणि हॉलमधला सुद्धा आता AC बंद करून TV, लाईट सगळं बंद केलं. आणि चला तर मग आता मोरेसाहेब बाहेर वाट बघतायत, निघूया. लिफ्टजवळ मोरेसाहेब आता वाटच बघतायत माझी. तर आता आम्ही गाडीवरून जाणार आहोत. संकष्टीला मी न चुकता सिद्धिविनायकला जाते. आणि मी किती दिवसापासून अंगारी संकष्टीची वाट बघत होते, तर आज आम्हाला मौका आलेला आहे. चला तर मग निघूया. आता रोडवरती आहे आणि एवढं कडक ऊन आहे ना, खूपच. आणि त्यामध्ये मी स्टोल घेतला नाही. मी म्हटलं जाऊ दे, ओढणी आहे आपल्याकडे, आणि ओढणीसुद्धा माझी खूपच जड आहे, त्याच्यामुळे माझे खूपच वांदे झाले. तर मला आता पहिला कुठे उतरेल ना, तिकडे पहिला स्टोल घ्यावा लागेल. दादरला आम्ही आता इकडे पोचलेलो आहोत. प्रचंड गर्दी आहे. आणि इकडे बघा, ह्या मंदिरचं सुद्धा दर्शन घेतलं. तोपर्यंत अचानक एक ॲम्ब्युलन्स आली आणि इकडचा रस्ता जो आहे ना, तो बंद होता. तर पटकन आपले मुंबई पोलिसांनी हा रस्ता ओपन केला आणि इथून मग ॲम्ब्युलन्स गेली. मुंबई पोलिसांना सॅल्यूट. सिद्धिविनायक मंदिरमध्ये आम्ही पोचलो आणि सिद्धिविनायक मंदिरमध्ये नेहमीची लगबग चालू आहे आणि प्रचंड गर्दी आहे. आणि काही VIP रांगा आहेत आणि मुखदर्शनाला जास्त लाईन आहे. तर मुखदर्शनासाठी आम्ही इकडे लाईनीमध्ये थांबलेलो आहोत. हा लाईनीमध्ये जो गणपती आहे ना, तर त्याचा मी फोटो घेतला. आणि वरूनच मुखदर्शन आपलं चालू आहे, तर वरूनच जेवढं मला शूट घेता येते तेवढं मी शूट घेतलेलं आहे. मलासुद्धा वाटत होतं की अंगारी संकष्टीचं तुम्हा सगळ्यांना सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन व्हावं, यासाठी माझा प्रयत्न चालू होता. आणि मग आम्ही फक्त हरिटी आणि फुलंच घेतलं होतं, कारण देवाच्या पायथ्याशी तर जायला मिळणार नव्हतं. आणि मग देवदर्शन, असं मुखदर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. अचानक आमचे रिलेटिव्ह भेटले आणि ते सुद्धा देवबाप्पाच्या दर्शनासाठी थांबले होते VIP मधून. तर त्यांनी आम्हाला घेऊन गेले, डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये घेऊन गेले. आणि खरंच देव बघा, कुठून तरी का असेना पावतोच, कुठल्या का असेना रूपाने आपल्याजवळ घेतोच.
तर अशा पद्धतीने बाप्पाचं दर्शन जे आहे ना अतिशय सुंदर झालेलं आहे. हे वाडेकर साहेब आहेत. वाडेकर साहेबांच्या मुळे आमचं छान दर्शन झालं, फोटो झाले, छान गप्पा झाल्या आणि मग इकडे प्रसाद घेतला आणि ते सुद्धा आपल्या ऑफिसच्या कामासाठी निघून गेले. आणि आम्हीसुद्धा आता आम्हाला भूक लागली होती, तर मग आम्हीसुद्धा इकडे तृप्ती हॉटेलला दादरला आलेलो आहोत. तर इकडे उपवासाचे पदार्थ मिळतात, तर मी इकडे थालीपीठ घेतलेलं आहे उपवासाचं आणि मोरेसाहेबांनी सुद्धा उपवासाच्या पुरी भाजी घेतलेली आहे. तर छान मग आम्ही याच्यावरती ताव मारला, कारण खूप भूक लागली होती. मी सकाळी खिचडीसुद्धा खाल्ली नव्हती, त्याच्यामुळे कामाच्या घाईमध्ये माझं सगळंच राहून गेलं. आणि मग छान इथे खाल्लं आणि आता खाऊन झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलते. आता आम्हाला क्रॉफर्ड मार्केटला जायचं आहे शॉपिंग करायला, तर मग पहिलं पेटपूजा करतो. मला इकडे स्वामींसाठी फेटे हवे होते, तर म्हणून मी इकडे आलेले आहे. आणि मला कोल्हापूरला घेऊन जाण्यासाठी काही भांडी हवी होती, तर तेच याची मी इकडे खरेदी करणार आहे. तर काही स्वामींसाठी फेटे घेतले आणि काही भांडीसुद्धा घेतलीत मी. तर ते सगळं आवरून आता आम्ही बाहेर पडणार आहोत, कारण आता परत आम्हाला खूप उशीर झाला आहे. ठेवून द्या तिकडे गाडीवरती. चलो, थँक्यू. इकडे घेतली मी पृथ्वीसाठी मातीची बॉटल. अशा प्रकारे आमची सगळी खरेदी झालेली आहे. तर आम्ही दोघेही खूप थकलो आहे, खूप कंटाळा आला आहे. आणि अंगारी संकष्टी म्हटल्यानंतर दिवसभर उपवास खाल्लं आहे, पण ते तिखट नव्हतं ना. शेवटी घरचे डाळ भात जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. आणि अशा प्रकारे आमची शॉपिंग झाली. तर आता आम्हाला खूप तहान लागली आहे. तर पुढे आमचं एक आम्ही जिकडे जातो नेहमी, तर तिथे आम्ही आता ज्यूस वगैरे घेणार आहोत. आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही इथून बाहेर पडतो आहे. तर मुंबईचं भयानक ट्रॅफिक आणि इथून आता प्लेन चाललेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा.